आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करतोय। शांततेत आंदोलन सुरू आहे। न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास असून न्यायदेवता आमच्या बाजूने न्याय देईल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला। कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली। आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही असं जरांगे म्हटलेले आहेत। आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार त्यांनी केला आहे। मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही। आझाद मैदानातून हुसकावून लावल्यास सरकारला महागात पडेल। आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यास मराठे काय आहेत ते दाखवून देऊ असा इशारा जरांगे यांनी दिला। देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळतायत। फडणवीस खोटी माहिती देतात। कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं ते फडणवीसांनी सांगावं असं प्रश्न जरांगे यांनी विचारलाय। आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहू द्या असा इशारा देखील त्यांनी दिला। ही लढाई शांततेत लढायची आहे। शांततेत आंदोलन करा। समाजाला डाग लागेल असं वागू नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केलं। न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावत लवकरात लवकर आझाद मैदान परिसर रिकामं करण्यास सांगितलेलं आहे। अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी मागितलेली पुढील आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली। जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत। यासाठी सरकारकडून जीआर काढण्याची तयारी सुरू असून सरकारकडून जीआरचा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मुंबईतील दक्षिण मुंबईनं मोकळा श्वास घेतलेला आहे। गेली 4 दिवस जे उड्डाणपूल ते सीएसएमटी चौक तसंच मेट्रो सिनेमा चौक ते मुंबई मनपा चौक तब्बल 11,000पेक्षा जास्त वाहनं मराठा आंदोलकांनी आणली होते। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर या परिसरातील सर्व वाहनं काढण्यात आली। मराठा आंदोलकांनी आज पुन्हा सीएसएमटी बाहेर मुख्य रस्त्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे। मुंबई उच्च न्यायालयाकडून दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून आंदोलकांना हटवण्याचे आदेश देण्यात आले। कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलक मुंबईबाहेर जाणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे। कोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी परिसरातील रस्त्यांवर आजही मराठा आंदोलकांची गर्दी कायम आहे। स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मराठा आंदोलकांकडून वेगवेगळे खेळ खेळत सीएसएमटी स्टेशनमध्ये हुल्लडबाजी करण्यात आली होती। याचा मोठा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला। कोर्टाच्या आदेशानंतर आजही मराठा बांधवांची स्टेशनमध्ये गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी सुरूच आहे। आंदोलक लाईटच्या पोलवर चढताना दिसतात। सीएसएमटी बाहेरील सीसीटीव्ही पोलवर चढून मराठा आंदोलकांना झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळालं। मराठा आंदोलकांची सर्व वाहनं नवी मुंबईतल्या आयपीएमसीमध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून सीएसएमटी परिसरात असलेल्या आंदोलकांची वाहनं काढण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांकडून सीएसएमटी स्थानकाच्या परिसरातील गाड्या हटवण्यास सुरुवात झाली आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर पालिकेच्या वतीनं सीएसएमटी परिसर स्वच्छ करण्यात येत आहे। महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं यांत्रिकी पद्धतीनं स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे। मालेगावातून मराठा बांधवांसह सर्वधर्मीय नागरिक मराठा आंदोलकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले। मालेगावातून एक ट्रॅक खाण्याचं साहित्य घेऊन मुंबईकडे रवाना झाले। सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आंदोलकांना बिस्किटं, पाणी, नाश्ता पुरवण्यात आला। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। जागोजागी पोस्टर आणि बॅनर लावत चिपळूणमधील मराठ्यांनी जरांगेंना समर्थन दिलंय। जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करण्यासाठी जाणारी मराठा बांधवांची वाहनं न्यायालयाच्या आदेशानं ठाणे मुंबईच्या वेशीवर आनंदनगर चेकनाका या ठिकाणी थांबवण्यात येत आहेत। त्यांना ठाणे रेल्वे स्थानकातून लोकलनं मुंबईच्या दिशेनं जाण्याचा सल्ला देण्यात येतोय। सविस्तर बातमी पाहूयात। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाचा 5वा दिवस काही आंदोलकांच्या हुल्लडबाजीनं गाजला। पण त्याचवेळी सरकार स्तरावर मात्र जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं दिसलं। नेमकं सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत जाणून घेऊयात या रिपोर्टमधून।
जरांगेंचं उपोषण, सरकार इन ऍक्शन. सीएम सह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक. महाधिवक्त्यांसोबत महत्वाची बैठक. चौथ्या दिवशी रंगला हाय व्होल्टेज ड्रामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. 4 दिवसांनी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही पोहोचले. महाधिवक्ता वीरेंद्र सराफही बैठकीला दाखल झाले. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच सरकार स्तरावर सोमवारी हाय व्होल्टेज बैठक झाली. मनोज जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केल्यानंतर आता सरकारनेही मराठा आरक्षणाप्रश्नी हालचाली सुरू केल्याचं दिसलं. विखे पाटील साहेबांनी सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ असेल, चर्चा करणारे लोक, चर्चा करायची कोणाशी? माईकवर चर्चा करा, अशी चर्चा होते का मला सांगा. तरी आम्ही आपलं त्यांच्याकडनं काही आलं तर आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. त्यांनी एक निवेदन दिलं, त्या निवेदनातनं काय मार्ग निघू शकतो ते आम्ही बघतो. कारण शेवटी सरकारला त्या ठिकाणी कुठली आडमुठेपणाची भूमिका घेता येत नाही. सरकार कधी कुठला इगो धरत नाही. त्याच्यामुळे त्यातनंही जो काही मार्ग काढता येईल तो काढतोय. जर चर्चेला कोणी समोर आलं तर लवकर येईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात घडामोडी घडल्या. यात अनेक महत्त्वाच्या हालचाली झाल्याची माहिती मिळते. त्यानुसार सरकारनं मराठा आरक्षणासाठी नवीन शासन निर्णय काढण्याची तयारी केल्याचं कळतं. या जीआरमुळे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता मिळण्याची शक्यता आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक आणि कुणबी प्रमाणपत्र धारक ज्यांच्या अफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकार विचार करतं. कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय घेतला जाण्याचा अंदाज आहे. महाधिवक्त्यांच्या मान्यतेनुसार जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून याबाबतचा अंतिम निर्णय सरकारच्या वतीनं घेतला जाईल अशी माहिती मिळते. वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ती चर्चा केली. आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे. ते काही सरकारला ते ओव्हररूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही. परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे. पण त्याबद्दल एकदा अंतिम मसूद तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू. सरकारकडून मनोज जरांगेंच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी मनोज जरांगे मात्र अंमलबजावणीवर ठाम आहे. त्यामुळे सरकारचा प्रस्ताव आलाच तर त्यावर जरांगे काय भूमिका घेणार हा सवाल. आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही. महाराष्ट्र मुंबईकडे निघणारे हे लक्षात ठेवा. पण त्याला काही आणखीन दिवस बाकी आहेत. त्याच्या आत मागण्याची अंमलबजावणी करा. ते जर आले मग मात्र मुंबईत कुठंच उभा राहायला नाही जागा राहणार. कुठंच म्हणतो मी उभा राहायला, गाड्या लावायचं तर सोडून द्या, उभा राहायला जागा राहणार नाही. कारण ती येणाऱ्याची संख्या किमान 5.5 कोटीपेक्षा जास्त असणार आहे. मनोज जरांगेंनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. यामुळं ओबीसीमध्ये नाराजी पसरण्याची आणि तसंच हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवण्याचंही दुहेरी आव्हान सरकार समोर उभं आहे. त्यामुळेच आता सरकार जरांगेंच्या आंदोलनावर कधी आणि कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मनोज जरांगे यांची आरक्षणासाठी लढाई सुरू असताना दुसरीकडे काही हुल्लडबाज आंदोलकांनी उच्छाद मांडला आणि त्यामुळे आंदोलनाचा मूळ उद्देशच बाजूला पडला. त्यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन करण्याची वेळ आली. पाहूयात. सीएसएमटी आणि परिसरात हुल्लडबाजांनी त्यांच्या वर्तणुकीनं मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला बट्टा लावला. तर इकडे सीएसएमटीवर कबड्डी खेळली जाते. क्रिकेटची मॅचही झाली. कवायतीसह काही मर्दानी खेळही या ठिकाणी हुल्लडबाजांकडून खेळले गेले. उठाबशाही पाहायला मिळाल्या. जुगजुग गाडीचा खेळही हुल्लडबाजांनी खेळला. हुल्लडबाज फुगडी खेळत असल्याचं दृश्यही पाहायला मिळालं. याच हुल्लडबाजांनी पिपाणी वाजवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर काहींनी रमीचा डावही मांडला. हे कमी होतं की काय म्हणून लोकलच्या ट्रॅकवरही हुल्लडबाज उतरले.
मोटरमधला नाहक त्रासही देण्यात आला. लोकलवर पोस्टर लावले गेले. सीएसएमटीच्या परिसरात काही बसही रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृत्यामुळे आंदोलनाबाबत असलेली मुंबईकरांची सहानुभूती गमावण्याची शक्यता निर्माण झाली. जरंगे पण स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहे. मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबई आलो कशा करता, त्यामुळे मुंबईकरांची हाल नको, आपल्याला आपली बदनामी नको. ज्याचं रक्त भगवा आहे, ज्याच्या गळ्यात भगवा आहे, आपण कधीच कुठे धिंगाणा घालणार नाही, कुठली चोरी करणार नाही, कुठल्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. ह्याला तर छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणतात. हीच तर आपली ओळख आहे. आंदोलनातील काही हुल्लडबाजांमुळे आंदोलनाची बदनामी होत असल्यामुळे जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देतात किंवा आंदोलकांना काय आवाहन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्याला मराठ्याचा एवढा राग कशामुळे? थोडे दिवस थांबा, वाट बघा. सगळ्यांना विनंती माझी, सगळे शांत राहा. सीएसएमटीसह परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलाय, तसंच दुर्गंधी पसरली. याचा अर्थ सीएसएमटीमध्ये आंदोलकांनी येऊ नये असा होत नाही. पण सीएसएमटी असो किंवा आझाद मैदान, सर्वच परिसरात क्षमतेपेक्षा जास्त आंदोलक जमलेत. त्यामुळे सुविधांवरही मर्यादा आल्यात. एकंदरीतच काही हुल्लडबाज आंदोलकांमुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन चर्चेत राहण्याऐवजी त्यांनी घातलेला गोंधळच बातमीचा विषय झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या 3 माजी नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश संपन्न झाला. वडाळ्याच्या संगम गणेशोत्सव मंडळानं आपल्या गणपतीसाठी मुंबईमधील बीडीडी चाळीचा देखावा साकारलाय. चाळीतील रहिवाशांची घरं त्यांनी तंतोतंत बनवलेली आहेत. सोबतच त्यांनी आपल्या नवीन घराची इमारत देखील साकारली आहे. चाळीतून नवीन घराकडे जाणारा हा देखावा पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतायत. मुंबईतल्या काळाचौकी परिसरात राहणाऱ्या ओंजळ राणे यांनी चक्क द्वारका नगरीचा देखावा आपल्या घरगुती गणपतीसाठी बनवलाय. अतिशय कल्पकतेनं त्यांनी हा देखावा सादर केलाय. पाण्याखाली असलेली ही द्वारका नगरी त्यांनी हुबेहूब साकारलेली आहे. त्यांची ही कलाकृती सर्वत्र व्हायरल झाली. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 96% जलसाठा जमा झालेला आहे. धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे हे 55 सेंटीमीटरनं उघडण्यात आले. त्यामुळे वर्धा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला. चंद्रपुरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला. शहरालगतच्या इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. वरोरा तालुक्यातील शेगाव चिमूर मार्ग बंद झाला. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेती पिकाचं मोठं संततधार पावसानंतर आता अमरावती जिल्ह्यात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रकोप झालेला आहे. सोयाबीन पीक पिवळं पडलं असून सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाहीयेत. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. साताऱ्यातील कोयना धरणात पाऊस सुरू असल्यानं कोयना धरण हे 98% भरलेलं आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सर्व दरवाजे तिसऱ्यांदा उघडण्यात येणार असून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुळशी तालुक्यातील 50 गावांसाठी वरदान ठरलेलं मुळशी धरणात मुबलक साठा झालेला आहे. मुळशी धरणात 98.33% पाणीसाठा झालेला आहे. मुळशीकरांची वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारं पवना धरण 100% भरलेलं आहे. पवना धरणातून नदीपात्रामध्ये होणारा विसर्ग वाढवून एकूण 4500 क्युसेक करण्यात आलेला आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग टप्प्याटप्प्यानं कमी अथवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे काढणीला आलेला मूग आणि उडीद खराब झालाय. उडीद आणि मुगाला आता 5000 देखील भाव मिळणार नाहीये असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली असून गेल्या काही दिवसांपासूनचा विसर्ग कायम आहे. धरणांमध्ये जवळपास 94% पाणीसाठा जमा झालाय.
कोल्हापुरात पंचगंगा नदीमध्ये विसर्जनाला घातलेली बंदी झुगारत बॅरिकेड्स तोडून हिंदुत्ववादी संघटनांनी नदीत विसर्जनाला सुरुवात केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र अखेर हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत नदीमध्ये गणपती विसर्जन केलं. नागपूर ते कोलकाता जाणाऱ्या विमानाला पक्षी धडकल्यानं विमानाचं नागपुरात लँडिंग करण्यात आलं. आकाशात उडणाऱ्या पक्षाची धडक लागल्यानं विमानाचा समोरचा भाग डॅमेज झाला. वैमानिकाच्या समय सूचकतेमुळे मोठा अपघात टळला असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. सोलापूर ग्रामीणनंतर सोलापूर शहरात देखील डॉल्बी बंदीचे आदेश देण्यात आलेत. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद उत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये डॉल्बी वापरण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. एअर अलायन्सच्या संकेतस्थळावर 1 आणि 5 सप्टेंबर रोजी मुंबई अमरावती मुंबई या विमानसेवेचं बुकिंग सुरू झालंय. गेल्या 10 दिवसांपूर्वी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणावरून अमरावती मुंबई विमानसेवा तुर्तास बंद करण्यात आली होती. मात्र विमानाचा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून आजपासून एअर अलायन्सची अमरावती मुंबई सेवा सुरू होती. गौरी विसर्जनानिमित्त आज मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागानं जारी केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रातील मत चोरीचा मुद्दा काँग्रेसनं पुन्हा चर्चेत आणलाय. विधानसभा निवडणुकीआधी 6,000हून अधिक बोगस मतदारांची नावं काँग्रेसच्या तक्रारीनंतर प्रशासनानं वगळली होती. अजूनही या क्षेत्रात हजारो बोगस मतदार असल्याची शंका काँग्रेसनं व्यक्त केली आहे. बोगस मतदार कोणी नोंदवले ते मात्र अद्याप मोकाट असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. जालना शहरातील वली मोहम्मद दर्गा परिसरात 2 गटात तुफान दगडफेक झाली आणि या दगडफेकीत वाहनांच्या काचा फुटल्या. महाविद्यालयांच्या परिसरात चरस, गांजा आणि एमडी ड्रग्जची खुलेआम विक्री होत असल्याच्या तक्रारींवर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची धिंड देखील काढण्यात आली.